नमस्कार, मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा शंखनादची खाद्य यात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर्स वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल। चला तर मग आजची आपली खाद्य यात्रा आपल्याला काय शिकवणार आहे ते बघूया। आज आपण शिकणार आहोत पुडाची वडी। पुडाच्या वडीसाठी लागणार आहे ते साहित्य सांगणार आहे मी तुम्हाला। कोथिंबीर आहे, कोथिंबीर भरपूर प्रमाणात हवा आहे, बेसन आणि थोडासा मैदा, त्याच्यानंतर हा वाटलेला मटार आहे, कांदा आहे, हा जो कांदा मी चिरून घेतला, किसून घेतला आणि त्याचं पाणी पिळून घेतलं आणि मग त्याला भाजून घेतलेलं आहे। आणि हे आहे काजू, किसमिस, तीळ, खसखस, लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे, खोबरं आहे आणि हा जो मसाला आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणारच आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण बेसन आपल्याला भिजवून घ्यायचं। साधारण एक मोठा बाउल मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा मैदा घातलेला आहे। मैदा घाला किंवा कणिक घाला। सीझनिंगसाठी थोडं मीठ आणि अगदी थोडी हळद। बस याला मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे। साधारण 2 टेबलस्पून मी मोहन घातलेला आहे। आपल्याला मोहन घालताना बघायचं आहे की त्याची मूठ वळेल असं आपल्याला मोहन घालायचं आहे। सगळं व्यवस्थित मोहन पूर्ण बेसनाला लागलं पाहिजे। म्हणजे ती वरची जी पारी आहे, हे जे बेसन भिजवते आहे मी, याची आपण करणार आहोत पारी। आणि सारण हे जे तयार करणार आहोत ते कोथिंबीरीचं। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक साधा डो तयार करायचा। पाणी अगदी थोडं घालायचं, कारण हे बेसन आहे। आपण मैद्याचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे आणि बेसन हे जास्ती आहे। बेसनाला पाणी कमी लागतं आणि तुम्हाला तर माहिती आहे, थोडंसं जास्ती झालं पाणी तर काही हरकत नाही, थोडं बेसन घालायचं। मी हा गोळा भिजवून घेते। आपला हा डो छानपैकी तयार झालेला आहे। याला आपण थोडंसं बाजूला ठेवू, झाकून ठेवायचं आणि हे बाजूला करायचं। आता आपल्याला सारण तयार करायचं आहे। हा कोथिंबीर घेतला आहे। कोथिंबीर काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला पंख्याखाली सुकत ठेवायचं आणि मग सुकला की त्याला बारीक चिरायचं। किंवा आता नवीन अजून एक टेक्निक सांगते की आपण पुडाची वडी जेव्हा करतो, म्हणजे आमच्या घरी जेव्हा करतात, जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप सारा म्हणजे कोथिंबीर 1-1.5 किलो कोथिंबीर, मग त्याची पुडाची वडी, एक कार्यक्रमच असतो पुडाच्या वडीचा जेव्हा कोथिंबीरीचा सीझन असतो तेव्हा। पण कोथिंबीर आजकाल 12ही महिने मिळते। तर काय करायचं की जर का खूप मोठ्या प्रमाणात जर का आपल्याला तयार करायचं असेल तर कोथिंबीर घ्यायची, निवडायची आणि धुवायची स्वच्छ आणि एका छान ओढणीमध्ये वगैरे कॉटनच्या कपड्यामध्ये ती बांधायची आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकायची आणि ड्रायर मोडला टाकायची। म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि आपल्याला कोथिंबीर सुकी मिळते। आणि ही कोथिंबीर आपण 8 दिवस फ्रीजमध्ये राहते, काहीही होत नाही। पुडाची वडी करायची असेल तर हेही टेक्निक वापरलं तरी हरकत नाही। किंवा एरवीसुद्धा खूप सारी मेथी आपल्याकडे, आता मेथीचा सीझन आला की मेथी आपण करतो, खूप सारी तोडून ठेवतो। मग त्याला जर का असं वॉशिंग मशीनमध्ये टाकलं आणि ड्रायर मोडला टाकलं कपड्यात बांधून, तर मेथी अनेक दिवस ताजीतवानी राहते। चला, ही एक छोटीशी टिप झाली। आता आपण घेतलेलं आहे कोथिंबीर, त्यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं मिरची आणि लसूण। आलं मी वापरलेलं नाही आहे, फक्त मिरची आणि लसूण 1 चमचा आणि खोबरं, खोबऱ्याचा किस,
आता खोबऱ्याचा किस साधारण मी 2 मोठे चमचे घेतलेले आहे. तीळसुद्धा 2 मोठे चमचे. खसखस साधारण 2 चमचे. किसमिस घेताना काय करायचं, कारण आपल्याला हे सारण भरून पोळी, बेसनाची पोळी लाटून त्याच्यामध्ये त्याला सारण भरायचं आहे. तर लाटायला पण आपल्याला प्रॉब्लेम नको किंवा ते फुटायला नको, म्हणून किसमिस जे आहे मी एका किसमिसचे साधारण 4 ते 5 तुकडे केले आहेत आणि असे बारीक तुकडे केलेले आहेत त्याचे. ते घेतल्याने आपलं काम सोपं होतं. काजूसुद्धा मी चाकूनी कट केलेला आहे, बारीक केलेला आहे. पूड करायची नाही आहे आपल्याला, पण तो बारीक झाला पाहिजे. आता हा जो आहे हा साधारण 2 छोटे कांदे आहेत आणि त्याला किसणीने किसून टाकायचं. त्यातलं मॉइश्चर जे आहे हाताने घट्ट पिळायचं, थोडं तेल टाकायचं आणि हे भाजून घ्यायचं. म्हणजे याचं पण स्वाद जो आहे तो एक्सलंट. त्याच्यानंतर आपलं राहिलेलं आहे हे मटर आहेत. याला थोडं एक बॉईल द्यायचं आणि मिक्सरमध्ये जस्ट घरघर आपण त्याला वाटून घेतलं आहे किंवा तुम्ही थोडंसं कुटून घेतलं तरी चालेल. मटर घातलेलं आहे आणि आता आपले टेस्टी पार्टनर्स यात जातील. धने पावडरची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण कोथिंबीर वापरलेलं आहे. तिखट घालूया आपण, थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ आणि ही आहे पिठी साखर. तर याच्यात आपण घालणार आहोत पिठी साखर. मी हाताने घालते. साधारण 1 मोठा चमचा मी पिठी साखर घालते आहे आणि लिंबू, अर्ध्या लिंबाचा रस एवढ्याला पुरेसा होईल. याला हाताने कंप्लीट मिक्स करायचं. आणि खसखस, तीळ हे तुम्ही कच्चं घातलं तरी हरकत नाही, भाजून घातलं तरी हरकत नाही, खोबरंसुद्धा भाजून घातलं तरी हरकत नाही. पण मात्र बरेच लोक कोथिंबीर परतून घेतात, तर परतून घेण्यापेक्षा कच्चा कोथिंबीर घेतला तर त्याचा स्वाद जास्त चांगला लागतो. याला व्यवस्थित मी मिक्स करून घेते. हे मस्तपैकी हाताने आपण मिक्स केलेलं आहे, कारण हाताने करणं जरुरी आहे, चमच्याने करू नका. सगळे मसाले त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आणि मीठ त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला थोडंसं मॉइश्चर हे सुटणार आहे. तर हे आपलं रेडी झालेलं आहे. याला मी साईडला करते आणि आपण जो भिजवला होता तो गोळासुद्धा आपला झालेला आहे. आता काय करायचं, याच्या पोळ्या लाटायच्या. पातळ अशी पोळी लाटायची आहे आपल्याला. आणि थोडा मैदा घातल्यामुळे त्याचा कडा ज्या आहे त्या आपल्या अशा क्रॅक नाही होत, आणि क्रॅक होत असेल तर त्याला चांगलं मळायला पाहिजे. ह्याची पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे, नॉर्मल आपण पोळी लाटतो तशीच. मैदा किंवा कणिक घातल्यामुळे काय होतं, पोळी आपली चांगली लाटता येते आपल्याला. पण अगदी प्रमाणात घालायचं, खूप जास्त घालायचं नाही. सो ही आपली पोळी अशी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. मी आणखी एक पोळी लाटून घेते. आपली पोळी लाटून झालेली आहे. पातळ पोळी लाटायची आहे. आणि मी मगाशी तुम्हाला बोलली होती की हा जो मसाला आहे यात काय आहे, याच्यामध्ये चिंचेचा कोळ आहे, पिठी साखर आहे, तिखट आहे आणि वाघमारेचा गरम मसाला आहे आणि हलकं मीठ आहे, थोडंसं तेल आहे. म्हणजे 2 चमचे तेल, थोडं पाणी, चिंचेचा कोळ, तिखट आणि
गरम मसाला एवढंच याच्यामध्ये आहे. थोडंसं वाटत असेल तर तुम्ही लसूण आणि अद्रकची थोडी पेस्ट घालू शकता, अगदी थोडी, यात मी घातलेली नाही. आणि याला असं सरसरीत करायचं. आता आपल्याला गरज पडली तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालणार आहोत. आणि ही जी पेस्ट आहे ही आपल्याला पसरवायची आहे, या पोळीला लावायची आहे. किंवा चिंचेचा कोळ, तुमच्याकडे जर का चिंचेचा सॉस असेल तर मग चिंचेचा सॉस पण तुम्हाला घेता येईल आहे. पण केसमध्ये काय करायचं, जर का तुम्ही चिंचेचा सॉस घेतला तर तुम्हाला साखर आणि मीठ हे जरा सांभाळून लावावं लागेल, ॲज पर टेस्ट. याला पोळीला पसरवायचं आहे. सगळीकडे हा मसाला छान लागला पाहिजे. याची जी चव आहे ती अफलातून आहे. आणि कोथिंबिरीचा जो मसाला आपण करतो त्यात पण मीठ जे आपण घालतो ते थोडंसं सांभाळून घालायचं, कारण आपण या मसाल्यात पण आपलं मीठ आहे. तुम्ही बघितलं असाल की मी मीठ खूप प्रमाणात घातलेलं नाही. हा जो मसाला आहे हा आपण घ्यायचा आणि हा सगळीकडे पसरवायचा. सगळीकडे मी पसरवला. ही जी साईड आहे थोडीशी फोल्ड करायची, जस्ट थोडंसं. आणि आता काय करायचं, व्यवस्थित दाबून घ्यायचा मसाला आणि याला फोल्ड करायचा. प्रत्येक फोल्डनंतर थोडं दाबायचं. आणि शेवटची जी बाजू आहे, ही जी कडा आहे, याला काय करायचं, याला थोडंसं हलकं पाण्याचं बोट लावायचं, जेणेकरून ते याला व्यवस्थित चिपकेल. आणि इकडे आल्यानंतर जसं आता ही जी साईड आहे ह्याला आपण व्यवस्थित चिपकून घ्यायचं. आणि ही जी साईड आहे यालासुद्धा थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि चिपकून घ्यायचं. सेम असंच करायचं दोन्ही साईडनी आणि चिपक. ठीक आहे. आता काय करायचं, आता थोडासा मैदा घालायचा आणि याला या आकारामध्ये शेप द्यायचा. ठीक आहे. याला एक तर तुम्ही धाग्याने कापा किंवा चाकूने. हे सगळे कट झाले आहेत, याला व्यवस्थित दाबायचं. आणि ही झाली आपली पुडाची वडी, हाफ डन झालेली आहे. पुडाची वडी आणखी मी तयार करून घेते, मग आपण तळण्याकडे वळूया. आणखी तयार करून घेते आणि लगेच येते. पुडाच्या वड्या आपल्या आता हाफ डन आहेत, तयार आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये सारण भरून आपण त्याला कट केलेलं आहे, इथपर्यंत तयार आहे. पुढची प्रोसेस काय आहे, आपल्याला याला तळायचं आहे. मी गॅस ऑन करते, कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं. आणि तेल हे आपल्याला तळण्यासाठी घालायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर तेल लागणार आहे. हे तेल आहे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. आणि हे तेल 24 कॅरेट ऑइल, 24 तास आरोग्याची हमी. तेल आपलं टाकून झालेलं आहे आणि आता याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे.
तळताना मात्र याच्यामध्ये काय टाकायचं आहे, फ्राय पावडर. फ्राय पावडर टाकल्याने काय होतं की तेल हे पदार्थ कमी पितं आणि तेलकट होत नाही पदार्थ. आणि आपण तळणाचं तेल हे वापरू शकतो, तळणाचं तेल अजिबात खराब होत नाही. तेल तापल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे, हे आहे फ्राय पावडर. तेल गरम होण्याची आपल्याला निश्चितपणे वाट बघावी लागणार आहे. आता मी इथे काय केलेलं आहे, एक स्लरी तयार केलेली आहे, बेसन आणि पाणी, बस एवढंच केलेलं आहे. जर का सुकं बेसन घेतलं तरी हरकत नाही, कारण हा जो ओपनवाला जो पोर्शन आहे यातनं मसाला बाहेर यायला नको, एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आता ही स्लरी तुम्ही मैदा आणि पाणी अशी पण घेऊ शकता, पण याच्यामध्ये मॅक्सिमम आपण घेतलेलं आहे बेसनाचा वापर केलेला आहे, म्हणून बेसन आणि पाणी जस्ट थोडंसं आपण त्याला पातळ करून घेतलेलं आहे, बाकी त्याच्यात काहीही घातलेलं नाही. तेल आपलं तापण्याची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे, आपल्याला जितकी हीट हवी आहे त्याच्यात तितकी हीट झालेली आहे. यात मी घालणार आहे अगदी थोडंसं फ्राय पावडर. फ्राय पावडरमुळे तुम्हाला माहितीच आहे की पदार्थ हा तेलकट होत नाही आणि पदार्थ तेल जास्त पीत नाही, तसंच तेलसुद्धा तळणाचं खराब होत नाही. तेव्हा हे नक्की वापरून बघा. आता काय करायचं आहे, हा जो भाग आहे याला आपल्याला जस्ट थोडंसं कोटिंग करायचं आहे. तुम्ही एकतर त्याच्यामध्ये डीप करून टाका आणि टाकताना तेल एकदम गरम हवं आहे, जस्ट डीप करा आणि हे बघितलं आपण, याला कोटिंग केल्यामुळे आतला मसाला ॲज इट इज राहिलेला आहे. याला तुम्ही ड्राय किंवा वेट असं कुठलंही कोटिंग तुम्ही करू शकता, नुसतं बेसनात घोळवलं तरी चालेल. तर याला तळून घ्यायचं आहे. आपल्या ह्या तळून झालेल्या आहेत आणि बाकीच्याही मी तळून घेते आणि तुमच्यापुढे मस्तपैकी प्रेझेंट करून घेऊन येते. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आलेच. मस्तपैकी पुडाची वडी तयार झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला खात्री आहे. ही रेसिपी तुम्ही 100% घरी करून बघणार हेही मला माहिती आहे. पुडाची वडी करताना काय करायचं, पूर्वतयारी ही करून ठेवायची, म्हणजे मग पुडाची वडी एकदम साधी सरळ सोपी रेसिपी आपल्याला जाणवते. हे जाणवणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की ही रेसिपी साधी सोपी आहे. यात काय आहे, फक्त कोथिंबीर करायचा आणि कोथिंबीर कसा वाळवायचा आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सुद्धा कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मंडळी, ही रेसिपी आता हिवाळा आला की मस्तपैकी करा आणि नुसतंच हिवाळा नाही, मी जसं सांगितलं होतं की 12 महिनेसुद्धा कोथिंबीर मिळतो, पण हिवाळ्यात जी चव असते ती चव असते. याला वेगळ्या चटणीची काही गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. एरवी पुडाची वडी आणि श्रीखंड असा बेत हा असतो. श्रीखंडा म्हणजे एक बाईट पुडाच्या वडीचा आणि एक बाईट श्रीखंडाचा, मजा येईल, करून बघा. मंडळी, आता वेळ झालेली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची आणि ब्रेक नंतर मी कोणाला घेऊन येणार आहे तर एक्सपर्ट गेस्टला. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आलेच. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके. भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में।
जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल। तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। चले मामा जी, घर चले। चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में। तो हवा और सेविंग्स दोनों टन-टनाटन। तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा सोबत मिळवा। भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी। शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी। हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या। मंडळी, ब्रेक नंतर तुमचं मनापासून स्वागत। आणि ब्रेक नंतर आपल्याकडे मी घेऊन येते तुमच्यासाठी एक्सपर्ट गेस्टला। चला तर मग आता वेळ झालेली आहे त्यांना आमंत्रित करायची। चला तर मग आमंत्रित करूया जयश्री अलकारी यांना। मॅडम या, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत। आणि खरंच तुम्ही एकदम हसत हसत आल्यात, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही आल्यात आमच्या याच्यामध्ये। आणि तुम्ही प्रोफेशनली ॲडव्होकेट आहात, तर मला थोडंसं असं वाटतं की ॲडव्होकेट असल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आणि हसणं, स्माईल, हे थोडंसं जरा कॉन्ट्राडिक्टरी वाटतं आहे मला। पण तुम्ही इतक्या हसत आल्यात की खरंच आमच्या किचनमध्ये एकदम आमच्या स्टुडिओमध्ये पॉझिटिव्हिटी आलेली आहे। गूळ, अच्छा, आणि आळीव, ओके, यांचा लाडू। क्या बात आहे, म्हणजे आळीव आणि नारळाचा लाडू, राईट? हा अतिशय पौष्टिक असा लाडू आहे आणि हा बाळंतिणीला वगैरे आपण हमखास देतो। इवन आजारी माणसाला सुद्धा हा दिला तर एकदम त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ज्या आहे आळीवामध्ये खूप जास्त आहे, खूप आयर्न आहे, भरपूर प्रमाणात आयर्न आहे। महिलांसाठी कंबरदुखीसाठी इलाज म्हणून आळीवाचा आहारात वापर झाला पाहिजे। एरवी तसा आपण करू शकत नाही, कारण आळीव हे चिकट असतात, तर लाडूच्या माध्यमातून आपण त्याला खाऊ शकतो। किंवा आपण काय करू शकतो, म्हणजे माझ्या जे वाचण्यात आलेलं आहे, माझा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये काय असतं की कणकेमध्ये सुद्धा जेव्हा आपण कणिक दळून आणतो तेव्हा ती आळीव थोडंसं टाकतात, अगदी थोड्या प्रमाणात टाकतात, त्याला म्हणजे तो चिकटपणा पण त्या कणकेला येतो आणि पोळी पण चांगली होते आणि पोटात जातं मुख्य म्हणजे। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य सांगा। यासाठी आपण ओल्या नारळाचा किस घेतला आहे, गूळ घेतलेला आहे, ओके, आळीव आहेच, ओके, थोडी साय घेतलेली आहे आपण, बरं, ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत। आणि तसं गूळ आणि हे याच्यासोबत आपण विलायचीची पूड आणि जायफळाची पूड घेतलेली आहे। गुळ आणि जायफळ हे कॉम्बिनेशन अफलातून आहे, म्हणजे गुळाचा जेव्हा तुम्ही गोडामध्ये वापर कराल तेव्हा आवर्जून जायफळ घाला, म्हणजे त्याचा स्वाद एकदम एनहान्स होतो। चला तर मग सुरुवात कुठून करायची? आणि मला एक सांगा, हे आळीव तुम्ही किती घेतले आहे आणि आळीवाला तुम्ही किती वेळ भिजत घालायचं आहे? आपण लाडू करायला सुरुवात करताना 10 मिनिट आधी आळीव पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजवून घ्यायचं आहे। ओके, बरं बरं, ओके। आणि हा आपण नारळाचा किस घेतला आहे, तो नारळाचा किस आणि गूळ हे पण मिसळून ठेवायचं, म्हणजे त्या पाणी सुटतं त्याला आणि आपल्याला भाजायला सोपं पडतं। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला?
आपण एका बाउलमध्ये या दोन गोष्टी मिसळून घेऊया. घ्या, मग तो बाउल घ्या आणि त्याच्यामध्ये मिक्स करा. ओलं नारळ आहे ना हे? ओलं नारळ. आणि ओल्या नारळामध्ये मॉइश्चर असल्यामुळे काय होईल, गुळाची पावडरच आहे. आता सगळं काम खूप सोपं झालेलं आहे. गुळाची पावडर घेतली किंवा तुम्ही अख्खा गुळ जरी घातला, किसून घातला किंवा तुकडे करून घातले तर त्याच्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे काय होईल की त्याला ते बरोबर पाणी सुटेल आहे आणि मिक्स चांगलं होईल आहे. ओके, याला आपण 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे का? याला थोडं 5 ते 10 मिनिट आपण ठेवलं तर याला पाणी सुटेल आणि ते आपल्याला व्यवस्थित भाजता येईल. बरं, याला मंडळी आम्ही 5 ते 10 मिनिटं थोडंसं साईडला ठेवतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. 10 मिनिटं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये गूळ मस्तपैकी मिक्स झालेला आहे. आता पुढे काय करायचं? आपण एक पॅन घेऊन बरं हे सगळं गॅसवर परतून घेऊ. ओके, त्यात आळीव पण टाकायचे? आळीव पण. ओके, मी पॅन ठेवलेला आहे आणि हे घ्या. पहिले हा गूळ आणि खोबऱ्याचा किस आपण हा पॅन मध्ये टाकूया. बरं, आता गुळाला पाणी पण सुटेल ना जेव्हा आपण त्याला गरम करतो, तेव्हा तो थोडासा पाकावर येईल आहे. थोडी आच कमी असली तरी चालेल. ओके, बरं. यामध्ये आपण आळीव जे आहे हे पण मिसळून घेऊ. ओके, किती वेळ परतायचं याला साधारणपणे? याला आपल्याला लक्षात येतं थोडंसं कोरडं होतं, पॅनला हे पदार्थ सुटायला लागले की आपण समजायचं की हे झालेलं आहे, तयार होत आहे. बरं, आता यात आपल्याला जी साय आपण घेतलेली आहे घाला तुम्ही, ती साय पण आपण याच्यात घालू. ओके, या साईमुळे काय होतं, जे पदार्थ आहेत ते सगळे होमोजिनियस होतील, एकजिन्सी होतील. ओके, हे आपण जे काप घेतले सुक्या मेवाचे हे पण यात आपण आता भाजतानाच घालूया. याचं असं काही प्रमाण नाही, तुम्हाला हवे तेवढे घाला. हा, बिलकुल. फक्त आपण गूळ आणि खोबऱ्याचा किस याचं प्रमाण मेंटेन करावं लागेल. ओके, बाकीच्या गोष्टी कमी जास्त झाल्या आपल्या स्वादानुसार आपण. बरं, तुम्ही खोबरा किस किती घेतलेला आहे? आपण 2 वाटी खोबरा किस घेतला आणि 1 वाटी गुळाचा भुरका करून घेतला. ओके, आपण गूळ किसून पण घेऊ शकतात. बरं, आणि यासोबत थोडीशी साय आणि 3 चमचे आळीव घेतलाय आपण. बरं, ओके. आता याला परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला जायफळ आणि वेलची घालायची. ओके, आणि याला थंड पण करावं लागेल ना. आणि जायफळ युजली जायफळ आणि वेलची पदार्थ म्हणजे असे पदार्थ करताना थोडं थंड झालं की घालायचं, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो कायम राहतो. तर याला आपल्याला साधारण अजून 5 मिनिटं लागेल. बरोबर आहे मंडळी? हे 5 मिनिटं आम्ही परतून घेतो आणि तुमच्या पुढे लगेच येतो. हे आता आपलं परतून झालेलं आहे, म्हणजे कोरडं झालेलं आहे. झालं, हे रेडी आहे आपलं. ओके, याला आपण बोलमध्ये काढूया. मस्त त्याचा लाडू वळेल असं कोरडं करून घेतलेलं आहे. त्याचं जे मॉइश्चर आहे ते आपण घालवलेलं आहे. एक याच्यामध्ये काळजी घ्यावी लागेल आपल्याला, कारण आपण गूळ गरम करतो आहे. बरोबर, तर तो पुरेसा गार झाल्यानंतरच त्याला लाडू वळायला आपण सुरुवात करावी. बरोबर आहे, हात भाजण्याची शक्यता असते. बरोबर, कारण ते गरम असतं, म्हणजे गूळ किंवा साखर काही असेल तरी ते त्याचा जो चटका असतो तो घातक. यात तुम्ही घालताय आपण वेलची पावडर. ओके, आणि जायफळ पावडर. बरं, हे आपल्या स्वादानुसार आपण घालू शकतो. ओके मंडळी, सगळं घालून झालेलं आहे. आता याला थंड करून आम्ही तुमच्या पुढे लगेच येतो. थंड झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ हे मिक्स पण केलं. आता लाडू वळण्यासाठी हे तयार आहे. सो आम्ही लाडू वळतो. छोटे छोटेच घ्यायचे. असं केलं की लाडूला एक वेगळं शाईन येतं आणि लाडू बांधल्याचं समाधान हे मिळतं.
सो आम्ही असेच सगळे लाडू वळून घेतो आणि तुमच्या पुढे मस्तपैकी प्रेझेंट करून घेऊन येतो. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग लगेच घेतो. वाव, मस्तपैकी नारळ आणि आळीव लाडू आपले तयार आहेत. मॅडमनी त्याला छान प्रेझेंट पण केलेले आहेत. अगदी टेम्पटिंग आहे. असा उचलायचा आणि असा खायचा. गूळ आणि सगळं हेल्दी त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे डोंट हॅजिटेट, भरपूर खा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. मॅडम, तुम्ही इतकी छान रेसिपी आम्हाला शिकवली त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्ही मला तुमच्याबद्दल सांगा की तुमचं आणखी म्हणजे प्रोफेशन तर तुमचं आहे की तुम्ही ॲडव्होकेट आहात, पण स्पेशलायझेशन कशात आहे? म्हणजे क्रिमिनल लॉयर आहात तुम्ही का सिव्हिल आहात की आणखी काही? सिव्हिल आणि फॅमिली लॉज मध्ये मी प्रॅक्टिस करते. ओके, 22 वर्षापासून प्रॅक्टिस करते. बरं बरं, ओके. पण फॅमिली लॉज ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी मजा येते का हो? म्हणजे मला ऐकायचं आहे खरं की वाईट वाटतं, कुठेतरी वाईट वाटतं तुम्हाला की कधी कधी खूप फनी भांडणं असतात त्यांची, तर असं तुम्हाला काही जाणवतं का की असं व्हायला नको समाजामध्ये? मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स बाबत तर वाटतंच. ओके, की हे जे सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात ते पण साधे साधे डिस्प्यूट्स लोक सॉल्व्ह नाही करत आणि त्याला विकोपाला नेतात. बरं, आणि त्यातही समजा तडजोड झाली आणि मॅरेज पुन्हा व्यवस्थित सुरळीत झालं तर अशा केसेसमध्ये समाधान सुद्धा मिळतं. बरोबर आहे. आणि मला एक सांगा की तुम्हाला आता असंच काही जाणवत आहे का की नवीन जनरेशनमध्ये हे प्रॉब्लेम्स जास्त येतात आहे? हां, असं प्रमाण तर आहे. त्याच्या मागचं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? लाईफस्टाईलमध्ये बदल होतो आहे लोकांच्या. याच्यामध्ये आपल्याला जी बेसिकली जे सगळ्यांमध्ये फॅमिली म्हणून जे बॉर्न अँड ब्रॉटअप इन फॅमिली असतात आणि आता न्यूक्लिअर फॅमिली, याचा जो फरक आहे तो आहेच. बरोबर आहे. म्हणजे कसं की एकत्रित कुटुंब आणि विभक्त कुटुंब ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणेन मी की त्या पण कारणीभूत आहे. आणि लाईफस्टाईल जी आहे की आता घरी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, मग स्विगी झोमॅटो असं काहीतरी बोलवायचं, खायचं, मग घरच्या सासूबाईंना ते आवडत नाही किंवा नवऱ्याला म्हणजे आयुष्यातले 5-6 वर्ष तुम्ही हॉस्टेलला राहिल्यानंतर असं वाटतं कधीतरी लग्न झाल्यानंतर की बायकोनी घरी स्वयंपाक करावा, किमान खिचडी करावी. पण मग स्विगी आणि झोमॅटो घरी आल्यानंतर मग थोडंसं ते होत असावे खटके असं मला वाटतं. म्हणजे एक माझा जो अभ्यास आहे, अनुभव आहे, त्याच्यावरनं मी असं बोलू शकते की असं पण होत असावं. म्हणजे लाईफस्टाईल आणि कुटुंब पद्धती या दोन्हीचा त्याच्यावरती इम्पॅक्ट आहे. आणि सोशली तुम्ही काय करता? सोशली वेगवेगळ्या NGOज सोबत काम करते मी. क्या बात आहे. आणि आमच्या लेडी लॉयर्सची पण असोसिएशन आहे, बरं, त्याच्यामध्ये पण मी एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे. क्या बात आहे. आमची महिलांची पतसंस्था आहे, बरं, त्या पतसंस्थेमध्ये पण मी एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून ओके, बरं बरं काम करते. मग आज आपल्याला इतकी छान पर्सनॅलिटी, म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्याला आपण म्हणू, अशी पर्सनॅलिटी आज आपल्याकडे आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही भरून पावलं आहे. मॅडम, खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं ते सांगा. इथे आपण मला येण्याची संधी दिली, तसं हे माझं क्षेत्र नाही, पण माझ्या घरच्या स्वयंपाकघरात मीच काम करते. बरोबर, त्याच्यामुळे त्यातला एक रेसिपी इथे शेअर करण्याची संधी आपण दिलीत. एवढ्या मोठ्या मंचावरती मला इथे यायला मिळालं. आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि मंडळी, तुम्हाला पण तुमच्या काही रेसिपीज इथे शेअर करायच्या असेल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. मंडळी, आता वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमच्या पुढे नक्की येणार आहे छान छान रेसिपीज घेऊन आणि छान छान गेस्ट घेऊन. पण कुठेही जाऊ नका, बघत राहायचं आहे शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आम्ही दोघी पण तुमचा निरोप घेतोय. नमस्कार.
वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात। वाघमारे वऱ्हाडी मसाला, दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके। भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल। तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। चले मामा जी घर चले। चले चले चले, सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके। वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में। तो हवा और सेविंग्स दोनों टन-टनाटन। तुली कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा सोबत मिळवा। भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी। शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5 स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी। हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या।